आज आपण एकादशीच्या दिवशी ह्या एकादशीचं महत्त्व समजून घेऊया बाळांनो. आजच्या एकादशीला देव एकादशी म्हणतात, शयन एकादशी म्हणतात. ओके, तर ह्या शयन एकादशीचं महत्त्व काय आहे? खरं तर वर्षातून 24 एकादशी येतात, पण आजच्याच दिवसाला एवढं महत्त्व काय आहे तर ते आता आपण पाहूया. खरं मुळात पहिल्यांदा ह्या एकादशीला सगळ्या देवांची जी शक्ती आहे ना, पॉवर आहे ना, ती या दिवशी प्रकट झालेली असते. ओके, आणि दुसरं म्हणजे आपले विष्णू आहेत ना, विष्णुदेव, ते या दिवशी क्षीरसागरावर योगनिद्रा करण्यासाठी विलीन झालेले आहेत. त्या दिवशी ते म्हणजे आपल्या साध्या भाषेत बोलायचं तर ह्या सागरामध्ये ते झोपी जातात. कळलं? पण ती त्यांची योगनिद्रा असते. ओके, तर त्यामुळे आजच्या ह्या दिवसाला खूप महत्त्व आहे. तर आता आपण एकादशी झाली, आता आपण विठू माऊलींची गोष्ट ऐकूया. ओके, दोदंड म्हणून एक गाव होतं, अति खेडेगाव. ज्या खेडेगावामध्ये जानूदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. खूप हुशार होता आणि तो खूप उदार होता, खूप चांगला होता, प्रेमळ होता. आजूबाजूच्या सगळ्या लोकांना मदत करायच्या, त्यांची कोणाची अडली असेल तर त्यांची सेवा पण करायचा, असा तो ब्राह्मण होता. अशा या ब्राह्मणाला एक मुलगा होतो, पुत्र होतो. आता तो पुत्र चांगला असावा की नाही? पण नाही, तो एकदम वाईट असतो. वाईट म्हणजे किती? तो एकदम उद्धट असतो. मारामारी करायचा, आजूबाजूच्या मुलांना मारामारी करायची, त्यांना भांडायचं, त्यांना शिव्या घालायच्या. अतिशय घाणेरड्या स्वभावाचा आहे तो. आणि आईवडिलांशी तर तो काय वागत असेल तर कळलंच तुम्हाला. तर असा तो वागायचा. काय करायचं? आईवडील विचार करा, काय केलं म्हणजे हा सुधारेल? मग आई म्हणते, एक काम करू आपण त्याचं लग्न लावून देऊया, सुधारेल कदाचित. ब्राह्मण म्हणतो, हो गं, खरंच आहे, चालेल, आपण एक चांगलीशी मुलगी बघून त्याचं लग्न लावून देऊ. आणि मग लग्न लावतात. आई वडील खुश होतात, बा आता जरा तरी आपले बऱ्यापैकी दिवस येतील. तर झालं काय? उलटंच. ती सून आणि लेक म्हणून त्यांना एवढा छळवाद सुरू केला की बाप रे, काय करावं? त्यांना धड मरणं शक्य नव्हतं, धड जगणं शक्य नव्हतं, अशी परिस्थिती त्यांच्यावर उद्भवली. काय करावं? पण जाऊ देत, आता काय करणार, आपला मुलगा आणि आपलेच जात आपलेच होत, काय काय, जाऊ देत असं म्हणून दोघे स्वस्थ राहतात. काय देतील ते खायचं, नाही झोपायचं, असं चालू झालं. एक दिवस त्यांचा मुलगा झोपला, रात्रीचे दिवस होते, आणि सकाळी 4:30-5च्या दरम्यान त्याला असं त्याच्या घराच्या बाहेर असं थोडा गप्पांचा आवाज आला, कलकल असं काहीतरी कोणतरी बोलतंय वगैरे असा आवाज आला बरं का. म्हणून तो दार उघडून बाहेर गेला. तर बरेचसे माणसं होते, पुरुष होते, स्त्रिया होते, ते सगळे एकमेकांशी बोलत होते. त्याला आश्चर्य वाटलं, इथे ह्या वेळेला एवढी माणसं कशी काय आली? म्हणून त्याने विचारलं त्यांना जाऊन, बाबांनो काय झालं, कशासाठी तुम्ही जमला तिथे? तर ते म्हणाले, अरे मुला, आम्ही ना काशी यात्रेला चाललो आहे. काशी यात्रेला का? आज एकादशी आहे ना, म्हणून आम्ही यात्रेला निघालो. तर पण का काशी यात्रेलाच का जात आहे तुम्ही? अहो, तिथे गेल्यावर आपल्याला फार पुण्य मिळतं. आपण जी केलेली पापं असतात ना, ती सगळी धुवून निघतात आणि आपण एकदम पुण्यवान होतो. काय म्हणतं, असं होतं का? बरं. तो घरी येतो. आई बाबांना सांगा, बाबा आपल्याला काशी यात्रेला जायचं आहे, तयारी करा. बायकोला पण सांगतो, चल आपल्याला जायचं आहे. तर आई बाबा आणि बायकोला घेऊन काशी यात्रेला जातो. खूप रस्ता चालल्यावर आई बाबा सांगतात, अरे बाळा, पाय दुखले रे आमच्या, आता नाही चालवत आमच्याने. पण आता थोडंच राहिले अंतर, आई आता उलट लवकर चला, म्हणजे आपण लवकर जाऊ, म्हणजे तेवढंच विश्रांती घ्यायला मिळेल. बरं, म्हणून ते बिचारे अगदी चालतात असे जड होऊन. थोडा वेळ बायको म्हणते, अहो माझे पाय दुखले, हो मी नाही चालू शकत. हो का? बरं. तो ते पाठीवर घेतो आणि एक दोरखंड आणतो, त्याच्याने आईबाबांना असं बांधतो आणि सांगतो, मी असं तुम्हाला ओढतो आहे, तुम्ही त्या दोरखंडावर चालत आहे, तुम्हाला त्रास नाही होणार. म्हणजे काय विचित्र कल्पना आहे बघा. आणि बिचारे आई बाबा त्या दोरखंडावर चालत आहेत. अर्ध्या वाटेवर गेल्यावर काय होतं, तो रस्ता चुकतो
रस्ता चुकल्यावर आता काय करायचं, इथे जायचं का इथे जायचं, त्याला कळत नाही कुठे जायचं. पण तेवढ्यात त्याला एक असं छोटासा आश्रम दिसतो, म्हणून तो तिकडे जातो, आतमध्ये शिरतो. तर एक गुरुजी असतात, ते जप करत असतात. तो त्यांना विचारतो, गुरुजी येऊ का घरात? हां ये ना बाळा, काय झालं? अहो मी ना काशी यात्रेला चाललं आहे आईबाबांना घेऊन, असं मात्र सांगितलं थाटाने. पण बघा ना मी रस्ता चुकलो आहे. हो का? बरं एक काम कर, आजचा दिवस इकडे झोप, उद्या सकाळी मी सांगतो तुम्हाला. बरं. आईबाबांना आणि बायकोला त्यांना सांगतो, इथे या, आपण झोपायचं इथे, उद्या सकाळी उठून जाऊ. बरं. आणि मग नंतर काय होतं, सकाळी तो उठतो ना, मध्यान्ह 3:30-4ला त्याला जाग येते. तर 3 बायका हातात झाडू आणि बालदी पाणी असं त्या झाडत असतात. तर ह्याला आश्चर्य वाटतं. तो विचारला, अरे हे काय, तुम्ही काय करते इथे? हे नाही, आमचे गुरुजी उठायच्या आत आम्ही हे सगळा परिसर साफ करून ठेवतो. त्यांना अजिबात नाही आवडत, आम्हाला त्यांची सेवा करायला आवडते, आम्ही त्यांची करतो. हो का? तुमचं नावं काय आहेत? तो एक सांगते माझं नाव गंगा यमुना, आणि तिसरं सांगते भागीरथी. तो थोडा विचार करतो, बापरे गंगा जमुना आणि भागीरथी म्हणजे ही तर नद्यांची नावं आहेत, त्यांचीच तरी रूपं नाहीत ना. आणि तो विचार करतो आणि ओके नमस्कार करतो आणि घरात येतो. तर पण त्याच्या मनात विचार येतो, ह्या का म्हणजे असं करत असतील, पण जाऊ देत. गुरुजी उठतात तोपर्यंत गुरुजींना विचारतो, आम्हाला जायचं आहे यात्रेला, तर काय कसं जाऊ? सगळा मार्ग सांगतात ते, असं जा तसं जा तसं जा, सगळं सांगतात. ओके. तर ते जातात. सो खूप पुढे गेल्यानंतर काय होतं, बरीचशी मोठा एक ग्रुप त्यांना मिळतो अशी, आणि त्या ह्याच्यामध्ये पुष्कळशी मुलं आईबाबांचे पाय चेपत होते. कोण डोकं चेपतं आहे, कोण हात चेपतं आहे, कोण पाठ चेपतं आहे, असे सगळे मुलं होते. आई तुला दुखत असेल ना, आई दमलीस का, बाबा दमलात का, अशी ह्यांनी प्रेमाने चौकशी करत होते. त्यांनी बघितलं तर हे काय नवीनच दृश्य त्याला दिसलं. तर तो एका मुलाकडे गेला, तुम्ही कुठे चालले आहेत? अरे आम्ही काशी यात्रेला चाललो आहे. पण त्याच्या आधीच आम्ही बहुतेक घरी जाऊत का, कारण आईवडिलांची सेवा केल्याने काशी यात्रा पूर्ण होते असं आम्हाला एका गुरूंनी सांगितलं. तर आता यांचे पाय दुखले आहेत, हात दुखले आहेत, पाठ दुखते, तर आता त्यांचीच सेवा करतो आणि आम्ही इथूनच घरी जाऊ, म्हणजे आम्हाला काशी यात्रेचं पुण्य लाभेल. तो विचार करतो, अरे बापरे असं केल्याने खरंच लागतं असं? हो म्हणूनच आम्ही आता घरी चाललो आहे. तर मग तो इथे आश्रमामध्ये येतो, आईबाबांना सांगतो चला आपण घरी जाऊया, पत्नीला सांगतो चल घरी जाऊया. आणि घरी येतात. घरी गेल्यावर तो पहिल्यांदा आईबाबांच्या पाया पडतो, साष्टांग नमस्कार. ते अक्षरशः उडतात. अरे बाळा काय झालं, उठ, काय झालं? तर म्हणतो, नाही आईबाबा, मी तुमच्यावर खूप अन्याय केला, मी तुमच्याशी खूप वाईट वागलो, मी असं करता कामा नये, मी तुमचं रोज चरण स्पर्श करणार आणि मगच माझ्या कामाला लागणार. बरं ठीक आहे, उठ आता उठ, चल. उठतं वगैरे, सगळं आंघोळी झाल्यावर जेवतं. परत तो आईबाबांचे पाय चेपत असतो, पाय चेपतं, हात दुखतं, असं मध्ये बसतं दोघांचे असं चेपत असतो. असे बरेच दिवस सेवा करतो आईबाबांची. मग विष्णू आहे ना, त्यांच्या मनात येतं, बघूया एवढा सेवा करतोय, किती सेवा करतोय, किती त्याची हे आहे बघूया, त्याच्यात पॉवर आहे बघूया. म्हणून तो येतो, परीक्षा घेऊया त्याची, चला. म्हणून तो तिकडे येतो आणि त्याच्या दाराच्या बाहेर उभा राहतो आणि म्हणतो, अरे पुंडलिका मी आलो आहे बरं. तर म्हणतो, हो का देवा, आलो जरा थांबा, आईवडिलांची मी सेवा करते, पाय चेपते, त्यांना झोप लागली का मी येतो. ओके बरं म्हणाले. आणि मग तो पुन्हा आईबाबांची सेवा करते, पाय चेपते, हात चेपते, पाठ चेपते, असं सगळं करते. परत तो हाक मारतो, पुंडलिका झालं का रे? म्हणतो, नाही हो देवा, जरा थांबा ना पण. अरे मी इथे चिखलात उभा आहे. हो का? तर बरं. म्हणून त्याच्याजवळ एक वीट दिसते, ती वीट अशी तो बाहेर भिरकावतो. बाहेर भिरकावल्यावर सांगतो, देवा तुम्ही ह्याच्यावर थोडा वेळ उभे राहा, आत्ता होईल, माझ्या आईबाबांना झोप लागली की मी येतो. बरं. आणि मग तो विटेवर उभा राहिला. ओके. आणि मग नंतर काय झालं, आईवडिलांना छान शांत झोप लागते. आणि मग तो काय करतो, त्यांच्या अंगावर पांघरून घालतो, त्यांना परत थापटतो आणि
ह्याच्याजवळ येतो, विष्णूजवळ. हां, नमस्कार विष्णुदेव, नमस्कार. बोला, काय करू मी तुमची सेवा? तर म्हणाला, अरे सेवा वगैरे नको, तू मला सांग की तू काय करत होतास? तर हां, पुंडलिक म्हणाला, माझ्या आईबाबांची मी सेवा करत होतो. का रे? नाही नाही, मी माझ्या आईवडिलांना खूप त्रास दिला, खूप छळलं, आणि त्याचं पाप फेडण्यासाठी मी माझ्या आईबाबांची सेवा करतो आहे, आणि म्हणून मला कोणी खंडन केलेलं चालणार नव्हतं, म्हणूनच देवा मी तुम्हाला भेट दिली. ओके ओके, बरं, मी आता तुझ्यावर खूप खुश झालेलं आहे. खरोखर अशी आईवडिलांची सेवा करावी चांगलं असतं, खूप चांगलं असतं. तुझं आयुष्यात सगळं चांगलं होणार, भलं होणार आहे. आता तू माझ्याकडे एक वर माग, तुला काय पाहिजे ते माग, मी तुला देतो. ठीक आहे? तर तो म्हणतो, मला स्वतःला काही नको, माझ्याकडे सगळं आहे, माझे आईबाबा आहेत म्हणजे माझ्याकडे सगळं आहे, मला फक्त एकच का द्या, मागतो मी की तुम्ही या विटेवर उभं राहा आणि संपूर्ण पंचक्रोशीतल्या लोकांना दर्शन द्या. सगळ्यांचा दुःख असतील ती दूर करा, ज्यांना जे हवं असेल ते तुम्ही त्यांना देत राहा. तेव्हा वर्षात एकदा तरी ते तुझ्याकडे वारीला येतील, त्यावेळेला तू त्यांना पाहिजे असलेल्या प्रत्येक गोष्ट देत जा. बस एवढंच माझं मागणं आहे की त्यांना आनंद मिळाला तर मला तो आनंद मिळेल. विष्णू म्हणाला, तथास्तु, तसंच होईल. ओके, जा तुम्ही. विष्णू उभा राहिला नंतर त्याने कमरेवर हात ठेवले दोन्ही, आणि त्याचं रूप पालटलं. कारण विष्णूला असं पृथ्वीवर येऊन उभं राहून चालणार नाही, म्हणून त्यांनी रूप पालटलं आणि त्याच्या जागी विठोबा आला. म्हणून तसं दोन्ही कमरेवर हात ठेवून उभा आहे ना, ठणकावून तो विठोबा आला. आणि मग त्या विठोबाची एकादशीला सगळेजणं पूजा करतात. तर देवा तुला काय आवडेल? मला फक्त तुळशी माळ घालायची, मला काही नको, फळ नको, फूल नको, काही नको, मला फक्त एक तुळशीचं पान माग. कारण तो कोणाचा अवतार असतो? श्रीकृष्णाचा, आणि म्हणून तू फक्त तेवढंच मागतं, एक तुळशीचं पान मला घा की मी तुम्हाला पूर्ण आशीर्वाद देईन, तुम्हाला सुखात ठेव. तर अशी हा असा पंढरी आहे ना आपला, हा पंढरपूरला आहे. तर असं म्हणतात आता मी तुम्हाला वाचून दाखवते. तर आता असं म्हणतात, पंढरपूरची म्हणजे एक वारी पंढरी, दुसरी वारी वैकुंठी. वैकुंठ म्हणजे श्रीकृष्णाची, तिकडे केलं तर आपण वैकुंठाला गेल्यासारखं होतं, आणि पंढरीची वारी केली का आपण देवात हे होतो, विलीन होतो. कळलं? तर आता आपल्याकडे असं म्हणतात, महाराष्ट्रामध्ये विठू माऊलीचं फार महत्त्व आहे. कळलं? म्हणून दरवर्षी हजारो, लाखो, 10 लाख लोक या वारीला येतात. आणि तुम्हाला काय वाटतं किती म्हातारे असतात त्याच्यात, पण ते सगळेजण ती वारी पुरी करतात. ही ताकद त्यांना कोण देतो? विठू माऊलीच देतो ना. त्यामुळे त्यांची वारी पूर्ण होते, आणि त्यावेळेला त्यांचे पायसुद्धा नाही दुखत, त्यांच्या जेवणाखाण्याची अभाळ होत नाही. अशी ही वारी आहे ना, त्या वारीला आपण लांबूनच नमस्कार करायचा. कळलं? त्या म्हणून ह्या आजच्या एकादशीचं फार महत्त्व आहे. ओके, थोडंफार तरी मला जेवढं कळतं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अजून पण खूप असेल, वास्ट असेल, पण आपण थोडक्यात घेऊया. उरलेलं मी नंतर कधीतरी सांगेन. ओके, बाय.